ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आणि तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कारल्याची अशी भाजी जी खूपच चविष्ट, पौष्टिक आणि कमी कडू लागते. चला तर सुरुवात करूया. रेसिपीसाठी खूप कमी सामग्रीत ही रेसिपी बनणार आहे. जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कारल्याचं नाव ऐकूनच नाक मुरडणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील. चला तर आजची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी सुरुवात करूया. सर्वात प्रथम कारले स्वच्छ धुवून सुकवून असे कट करून घेऊया. यासाठी लागणारे साहित्य आहे कारले, मोठा कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो बारीक चिरलेला, 5 ते 6 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, फोडणीसाठी जिरे, हिंग, हळद, चिंचेचा कोळ आणि गूळ, चवीनुसार मीठ, तेल, आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी. छान असा दोन्ही भाग कट करून सर्वप्रथम कारले स्वच्छ धुवून घ्या. आता त्याचे दोन्ही टोक कापून मध्ये चिरा द्या. आतील मोठ्या बिया असल्यास काढून टाका छान अशा. आणि मित्रांनो, कारल्याची भाजी चविष्ट होण्यासाठी कारल्याचे स्लाइस पातळ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही भाजी लवकर शिजते आणि मसाले व्यवस्थित मुरतात आणि भाजी चवीलाही अप्रतिम लागते. आता या स्लाइसमध्ये मीठ आणि हळद आपण टाकणार आहोत. हलक्या हाताने मिक्स करून 10 ते 15 मिनिटं आपण बाजूला ठेवणार आहे. महत्त्वाची टीप म्हणजे मीठ आणि हळद लावून ठेवल्यामुळे कारल्यातील कडूपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. हे आपले स्लाइस असे छान असे कापून झाले आहे आणि ह्या स्लाइसमध्ये आपण टाकणार आहोत हळद, मीठ आणि हलक्या हाताने मिक्स करून 15 ते 20 मिनिटं आपण बाजूला ठेवणार आहोत. आणि टीप आहे काही, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मीठ आणि हळद लावून ठेवल्यामुळे कारल्यातील कडूपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. आणि हे कारले 15 ते 20 मिनिटानंतर हलक्या हाताने आपण पिळून घेणार आहे. त्यातलं सगळं कडू पाणी निघून जातं. कारले पिळून घेताना पाण्याने धुवू नका, त्यामुळे कारल्यातील चव निघून जाऊ शकते. सर्वप्रथम मस्त आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूया आणि त्यात तेल ॲड करूया. तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत फोडणीचं साहित्य. तेल आपलं गरम होतंय तोपर्यंत आपण हे कारलं छान असं पिळून घेऊया. आणि मी सांगितल्याप्रमाणे कारले पिळून घेताना पाण्याने धुवू नका, त्यातील जीवनसत्व आणि चव निघून जाते. म्हणून फक्त तुम्ही कारल्यातलं हे असं पाणी काढून छान असं पिळून घ्या. त्यातले हे कडूपणा जातो निघून आणि चवीला अप्रतिम लागतात हे कारली. ह्याप्रमाणे नक्की. आणि तुम्ही कारल्याचे स्लाइस किंवा कटिंग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात ॲड करूया मोहरी, जिरे. छान असे तडतडले की त्यात हिंग ॲड करूया, कढीपत्ता टाकूया, लसूण टाकूया टेचलेला, बारीक चिरलेला कांदा टाकूया. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. सुगंध घरभर दरवळला ह्या फोडणीचाच. फोडणी छान बसली की कुठलीही भाजी छानच होते चवीला. फोडणी नेहमी मध्यम किंवा मंद आचेवरच करा, त्यामुळे मसाल्याचा स्वाद छान टिकून राहतो. आणि फोडणीचा सुगंध हाच भाजीचा चव वाढवणारा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर फोडणी खूप छान द्या कुठल्या भाजीला. छान असा आपला हा कांदा परतून झाला आहे. त्यात लसूणही आपण टाकलेला आहे टेचलेला. लसूण आणि कांदा छान असा सोनेरी होईपर्यंत परतवायचा आहे. लसूणमुळे कारल्याच्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे शक्यतो ही स्टेप टाळू नका. कांदा हलका गुलाबी आणि मऊ होईपर्यंत छान परतवा आणि त्याच्यामध्ये नंतर आपण टोमॅटो ॲड करूया. कांदा व्यवस्थित परतला तर भाजीचं गोडसर चव वाढते आणि कारल्याचा कडूपणा कमी जाणवतो. आणि त्यात आता चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत परतवा. टोमॅटोमुळे कारल्याची चव खूप छान बॅलन्स होते आणि भाजी आणखीन रुचकर लागते. छान असं परतून घेऊया. हे परतलं की याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. घरगुती मसाले आहे. लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना-जिरा पावडर,
छान असं परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आपण हे स्लाइस केलेले कारले कढईमध्ये घालणार आहोत आणि सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून घेणार आहोत. छान असं मिक्स झालं की झाकण ठेवून मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटं शिजवा. म्हणजे 2 वेळा हलवून घ्या. आणि भाजी शिजवताना जास्त पाणी घालू नका. कारल्यातूनही थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे भाजी कोरडी आणि चवदार बनते. जर गरज वाटली तरच फक्त पाणी टाका. चिंचेचा कोळ ॲड करूया छान असा, आणि एक आंबट गोड चव लागते. आणि गूळ टाकूया थोडासा आणि आपण छान असं मिक्स करून घेऊया. याच्यावर आता आपण थोडंसं पाणी ॲड करू किंवा नाही केलं तरी चालेल. मध्यम आचेवर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं शिजवणार आहोत. छान असं परतून घ्यायचं. आणि जर तुम्हाला ही भाजी कुरकुरीत आवडत असेल तर शेवटचे 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण काढून मध्यम आचेवर भाजा. यामुळे कारल्याची स्लाइस छान कुरकुरीत होते. आणि भाजी 2 मिनिटं झाकण न ठेवता शिजवा. हे टिप्स सांगत आहे. कारले घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं उघडे परतवा, त्यामुळे कारल्याचा कच्चा वास निघून जातो. मीठ ॲड करूया चवीप्रमाणे. आणि मसाल्यांसोबत कारले नीट कोट झाले पाहिजे, त्यामुळे प्रत्येक घास चवदार लागतो. खूप जोरात हलवू नका, सारखं हलवू नका. पातळ स्लाइस असल्यामुळे कारले तुटू शकतात. झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं आपण शिजवलं आहे. छान असे आपलं कारलं शिजलं आहे. त्याचंच कारल्याचंही पाणी सुटतं, त्यामुळे पाणी तुम्ही टाकायचं असेल तर ऑप्शनल आहे, नसेल टाकलं तरी छान भाजी याच्यात कमी आचेवर शिजते. ह्या टप्प्यावर आपण चिंचेचं कोळ ॲड केलेला आहे. गूळ घातलात, त्याची चव कारल्यामध्ये चांगली मुरते आणि कडूपणा संतुलित होतो. पहा फ्रेंड्स, मसाला आणि कारले छान एकजीव झाले आहे. आणि ही स्टेप भाजीची चव ठरवते, त्यामुळे थोडासा वेळ घेऊन कारले मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करा. आपली कारल्याची भाजी तयार आहे. वाह फ्रेंड्स, आपली चविष्ट आणि कमी कडू कारल्याची भाजी आता तयार झाली आहे. पहा, कारल्याचे स्लाइस छान शिजले आहे आणि मसालाही प्रत्येक स्लाइसला व्यवस्थित लागला आहे. चिंच आणि गुळामुळे भाजीला आंबट गोड अशी अप्रतिम चव आली आहे, जी कारल्याचा कडूपणा छान संतुलित करते. ही भाजी गरमागरम पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. सर्व करताना वरून थोडीशी ताजी कोथिंबीर भुरभुरा, त्यामुळे भाजी आणखी आकर्षक दिसते आणि स्वादही वाढतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेल अन्नपूर्णाबाई कविता नेहरेला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. भेटूया पुन्हा एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.